उन्हाळा म्हणलं की घरी चालू होतं उन्हाळा काळ. त्यातलं मेन म्हणजे कुरड्या बनवणं. तर आमच्या घरी कुरड्या बनवण्याचा कार्यक्रम चालू होता. कुरड्या बनवण्यासाठी मेन प्रोसेस म्हणजे गहू. आणि ते गहू भिजवून घेतले होते 3 दिवस आणि 3 दिवस त्यातून रोज ते पाणी काढून टाकलं होतं. त्यानंतर हे असं यंत्र जोडलं होतं कुरड्याचं चिक काढण्यासाठी. जे गहू आहेत ते बारीक करण्यासाठी हे यंत्र असतं. असं फिरवलं की ते त्यातून जे गहू वरती टाकावं लागतात आणि तिथून ते तळले जातात. असे गहू टाकायचे आणि गहू टाकल्यानंतर ते दळायला लागतात. तर आद्विकचं हे काम चालू होतं कारण त्याला इंटरेस्ट होता त्यामध्ये, नवीन काहीतरी दिसत होतं. आणि असे गहू टाकले. असं गहू ते यंत्रामध्ये टाकण्याला घास घालणं म्हणतात. आणि ते झाल्यानंतर त्याला फिरवायचं म्हणजे ते गहू हळूहळू खाली जातात आणि खाली गेल्यानंतर मग ते दळले जातात. म्हणजे हे प्रोसेस जी आहे ती एकदम सॉफ्ट व्हावी लागते. गहू जास्त नाही दळले पाहिजेत आणि कमी नाही दळले पाहिजेत. तर आद्विक हे सगळं करत होतं. तर इथं तुम्ही बघू शकता जसं जसं दळलं जाते तसं तसं हे गहू खाली जातात आणि यंत्र जे आहे ते गहू असं पुढे ढकलण्याचे काम करते. बघा असं ते दळलं जातं. तर आद्विक इथं काम करत होता. दुसऱ्याचं गुडघाभर आणि आपलं बोटभर कामाला आपलंच येतं. तर त्याचं सगळं काम चाललं होतं. मम्मीचं आधी असं असायचं की कुरड्या करायचं काम म्हणजे खूप मेहनतीचं काम, कष्टाचं काम. पण आता त्यातलं बरंचसं काम आद्विक पण करू लागते. त्यामुळे जरा सोपं आहे. इंटरेस्ट बघा किती जोर लागतो हे दळायला. आणि हे जरा यंत्र जास्तच हालत होतं तरी पण त्याचं काम चाललं होतं. आणि हे असं खाली येतात गहू आणि मापात दळले जातात. जास्त फुटले तर त्याच्यात ताम चढते चिकामध्ये. त्यामुळे त्याला एक व्यवस्थित तेवढंच हे करावं लागतं. जसं यंत्र हालत होतं त्याच्यामुळं आमच्याच्यानं तर ते काही आवळणं जमलं नाही म्हणून बाप्पूंकडून आवळून घेतलं. आणि आजचा इथं शानपणा चालला होता मध्ये करण्याचा. गहू पूर्ण दळून त्यामधून चीक हा धुवून काढावा लागतो. त्यासाठी 2-3 वेळा प्रोसेस करावी लागते. ती प्रोसेस झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे असं पाणी तापायला ठेवलं. पाण्याला आदन येणं म्हणतात या प्रोसेसला. पाण्याला आदन आल्यानंतर त्यामध्ये चीक टाकायचा असतो. इकडे हे होस्तोपर्यंत मम्मीने चिकामधलं सगळं पाणी वर आलेलं काढून दिलं. आणि चिक जो आहे तो खाली घट्ट बसतो आणि पाणी जे आहे वरती राहतं. तर जर काही तांब वगैरे आली असेल तर ती सगळं जे पाणी आहे ते वरती निघून जातं. तर हे असा चिक जो आहे खाली घट्ट बसतो आणि तो काढावा लागतो हातानं. आणि तो काढायचं काम मम्मीचं चाललं होतं. तुम्ही बघू शकता तिथं किती घट्ट चिक आहे आणि ती त्याला सॉफ्ट करण्याचं काम करते. तर सगळं काही असं प्रोसेसनुसार करावं लागतं. तर चिक असा पांढरा फेक झाला होता. तर मम्मीने पाणी बघितलं, पाण्याला आदन आलं होतं. आदन आल्यानंतर मम्मीने त्यामधलं जेवढं लागतं आहे तेवढं पाणी ठेवलं. बाकीचं पाणी हे काढून दिलं. गरम पाणी काढले कारण परत लागलं तर टाकता येतं. इथं मम्मीनं मीठ घेतलं अंदाजानुसार आणि जेवढं काय मीठ लागतं एक पायलीचं होतं ते. तर त्यामध्ये मीठ टाकायचं काम केलं मम्मीनं. आणि हे काम फक्त मम्मीच करते कारण आपल्याला त्यातला काही अंदाज नसतो. त्यानंतर चिक हटायचं काम चालू झालं. हळूहळू चिक होतं हे असं हलवावं लागतं आणि त्यामध्ये गाठी पण होतात आणि हे खूप जड पण असतं हलवण्यासाठी. तर इथं वहिनींचं ते काम चाललं होतं चिक हटायचं. मम्मी चिक होत होती, एक माणूस धरायला. अशी सगळी प्रोसेस इथं चालू होती. तर चिक बघू शकता तुम्ही की जसं जसं होतच जातं आहे तसं तसं चिक फुगत जातो. आणि या प्रोसेसमध्ये कुरड्या करायच्या सगळ्यात मेन जे काम असतं ते चिक हटायचं असतं. आणि त्यात मेन जे असतं ते चिक शिजलाही व्यवस्थित पाहिजे, हटलाही गेला चांगला पाहिजे आणि त्यात गाठीही नाही झाल्या पाहिजे. खूप काम जड असते, एकट्या माणसाचं हे काम नसतं. वहिनीला जोपर्यंत जमतं आहे तोपर्यंत वहिनी करत होते. पण तुम्ही आता बघू शकता त्यामध्ये गाठी पण राहिलेल्या आहेत आणि ते हलवायला पण लागते. आणि एवढं मोठं झालं आहे की त्यामध्ये खूप असं फिरवावं लागते. त्यामुळे मग आम्ही दादाला बोलवलं. दादा आला चिक हटण्यासाठी. मग त्यानं घेतलं आणि तो हलवायला सुरुवात केली. आता बघा त्याच्याकडं जोर बघा कसा लावतो आहे तो. पूर्ण हलवावं लागतं आहे. खालीपासून सगळं मिक्स करावं लागतं. इथं पण आद्विक साईडला उभा राहून बॅकग्राऊंड म्युझिकचं काम देत होता आणि एंटरटेनमेंट पण आमची करत होता. दोघांनी मिळून धरले हे पातेलं कारण की आधी वहिनींना हालत नव्हतं आणि आता तो आला आहे तर तो डायरेक्ट चुलीच्या विटा पाडायचाच प्रोग्राम बनवून आला आहे. त्यामुळे चुलीच्या विटा पण हालत होत्या. तर दादांनी चिकलून झाल्यानंतर परत वहिनींना पण ते करावं लागलं कारण ते सगळं मिक्स करावं लागतं आणि बघावं लागतं की सगळं व्यवस्थित आहे का नाही. आणि त्यानंतर मीठ थोडं कमी पडलं होतं त्यामध्ये, मग मीठ पण टाकायचं होतं. तर अशा दोनच्या घरातल्या पैलवान लोकांनी ते चिक हलवण्याचं काम केले. आणि पातेलं पण धरावं लागतं जेव्हा चिक हलवला जातो कारण पातेलं पूर्ण हललं जातं त्यामध्ये. आणि हे सगळं गरमही खूप असतं त्यामुळे याला कापडानं पकडावं लागतं. आणि असं या दोघांनी काम केलेलं आहे. त्यानंतर जे शेवगे आहेत किंवा सूर्य आहेत त्यांना बसवायचं काम चालू झालं. आमची मम्मी जसं काय साईबाबाचा अवतार असल्यासारखं हाताने चिक भरत होती, थोडंसं पाण्यात हात बुडवत होती
आणि चिक भरत होते. खूप गरम असतं ते. तिला म्हणलं कशाने तरी भर, पण तिचं काम चालूच होतं. हाताला फुकून फुकून चिक भरत होते, कारण गरम गरम चिक भरलं जाणं हे गरजेचं असतं, त्यामुळेच ते खाली जातं. आणि मी असं भरत होती आणि मी वहिनी आम्ही दोघी जणी करत होतो. एक सायकलचं हँडल लावून ही कुरडई खाली पडली आणि त्यानंतर असं कुरड्या बनवायचं काम चालू होतं. ते खूप जड असतं करायला, पण ते शेवग्यातून खाली येत नाही. आणि हे वहिनी करत होते आणि मी त्यांची व्हिडिओ बनवत होते. तर हे अशा मस्त झाल्या होत्या एकदम, म्हणजे तार पण सुटत नव्हती, चिक पण व्यवस्थित झाला होता आणि गरम गरम भरल्यामुळं व्यवस्थित होत होत्या. तर हे चिक बनवण्याचं आणि कुरड्या बनवण्याचं काम इथं आमचं चाललं होतं. शेवट काढल्यामुळे तुम्हाला दिसू शकतं की हे खराब झालेलं आहे शेवगा त्याचा. आणि हे अशा कुरड्या बनवण्याचं काम मी केलं इथं. त्यानंतर आद्विकनी मीही थोडंसं त्या वाळल्या गेले की आम्ही दोघांनी खायचं काम केलं. तर इथं बघा झालेल्या कुरड्या आम्ही तोडून खाल्ल्या होत्या. मॅगी देणार नाही आणलेले.